जिथे मोठ्या प्रमाणात खर्च केले जातात. माझं असं म्हणणं आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या लोकांना, तुमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे ना. पुरेसं संख्याबळ असताना तुम्ही हा घोडेबाजार का करता? हे मी पहिल्या दिवसापासून सांगतो. तुमच्याकडे जिंकून येण्याइतकं बळ आहे, संख्याबळ आहे, यंत्रणा आहे, तरीही तुम्ही बिनविरोध माघार यासाठी एवढा आटापिटा का करताय? घोडेबाजार का करताय? एका बाजूला मोदी म्हणतात काटकसर करा, मोठे कार्यक्रम करू नका, गाड्या घोड्या उडवू नका. मग पैसे उडवायला परवानगी दिली आहे का? अशा प्रकारे विधान परिषद निवडणुकांवरती अशा प्रकारे कोटी कोटी रुपये पैसे उडवायला परवानगी दिली आहे का? कोकणातील मागाईसाठी 25 कोटी रुपये दिले साधारण, त्यातले 15 कोटी रुपये BKCतल्या सॉफिटेल हॉटेलमध्ये. विचारा तुम्ही जाऊन, विचारा घेणाऱ्यांना आणि देणाऱ्यांना विचारा या निर्लज्जपणावर. संभाजीनगरमध्ये सुद्धा साधारण तेवढीच रक्कम लेनदेन झाली. पुण्यातलं तर आकडे आज प्रसिद्धच झालेले आहेत. उमेदवारीच्या बदल्यात उमेदवारी देणाऱ्यांना काय दिलं आहे ते काही कर्ज रूपानं आहे, काही स्थावर मालमत्तेच्या रूपानं आहे. या महाराष्ट्रात हे चित्र जे निर्माण झालं आहे भारतीय जनता पक्षाच्या कृपेने, हे फक्त लोकशाहीला कलंक लावणारं नाही, तर या महाराष्ट्राची प्रतिमा, प्रतिभा, संस्कृती यांनासुद्धा काळीमा फासणारा हा प्रकार. मी वारंवार तेच सांगतो, तुमच्याकडे पुरेसं संख्याबळ नाही तर 5वी संख्याबळ आहे, 5 तरीही तुम्ही हे उद्योग का करताय? तुम्हाला ही नशा जडली आहे, ही नशा जडली आहे का तुम्हाला? पैसे उडवायचेच आहेत, पैसे माणसं विकत घ्यायचीच आहेत. लोक पाहत आहेत आणि आता झुरळं पण रस्त्यावरती उतरायला लागले. लक्षात घ्या, तुम्हाला याचं उत्तर द्यावं लागेल. तुम्ही सुरुवातीपासून म्हणत होतात की संख्याबळ नाही, ही निवडणूक लढता कामा नये, पण महाविकास आघाडीच्या बैठका झाल्या, अनेक उमेदवारांनी आग्रह केले आणि तरीही निवडणूक लढली गेली. तर या उमेदवारांनी व्यक्तिगत स्वार्थापोटी पक्ष नेतृत्वाचा विश्वासघात केला, व्यक्तिगत स्वार्थापोटी आणि पक्ष नेतृत्वाला अंधारात ठेवून या माघार घेतलेल्या आहे. उमेदवारी घेताना तुम्ही पक्ष नेतृत्वाकडे आलात. मला तर आश्चर्य वाटतं, कोकणातले एक उमेदवार आमचे पूर्वीचे संघ परिवारातले म्हणजे नीतिमान, नैतिकता वगैरे, मातोश्रीवरती येऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या तसबिरीच्या साक्षीनं नॉमिनेशन का उमेदवारी अर्ज घेतात. तिथून ते सिद्धिविनायक मंदिरात जातात, सिद्धिविनायकाच्या पायाशी तो उमेदवारी अर्ज ठेवतात, सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेतात, कपाळाला सिद्धिविनायकाचा शेंदूर लावतात, काय ते लावतात, प्रसाद घेतात, पिळा लावतात. हिंदुत्ववादी ना, आणि कोकणात जाऊन हिंदुत्वाचा बुच लावतात. सगळे हिंदुत्ववादी एकत्र आले गद्दारीसाठी. फोटो पहा मी टाकला आहे. म्हणजे स्वतःला हिंदुत्ववादी समजणारे सगळे सोकॉल्ड हिंदुत्ववादी बेईमानी करण्यासाठी एकत्र आले. कोणत्या वेद पुराणामध्ये अशा प्रकारे बेईमानीला स्थान दिलं आहे? कोणत्या उपनिषदांमध्ये अशा प्रकारे गद्दारीला स्थान दिलं आहे? पण ते दुबळे होते मग उमेदवार, नाही, उमेदवार चोर होते, हे माझं काय म्हणणं आहे. पण ते असं म्हणतात की मी उद्धव ठाकरेंशी संपर्क अजिबात नाही, मला माहीत नाही त्याविषयी कोण भाट आहेत किंवा काय ते. जर तुम्ही माननीय उद्धवजींकडून उमेदवारी अर्ज घेऊन गेलात, तुम्ही लढताय म्हणून, तुमच्यासाठी आम्ही शेतकरी कामगार पक्षाशी सतत चर्चा करत राहिलो की त्यांच्या उमेदवारांनी माघार घ्यावी म्हणून. 12:30 वाजेपर्यंत ते उमेदवार माझ्याशी बोलत होते शिका पक्षाच्या उमेदवारांच्या माघारी संदर्भात. आणि तुम्ही साधारण 1 वाजता भाजपच्या एका मंत्र्याबरोबर कोकणातल्या जाऊन माघार घेता.
याच्याबाबत तुम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे स्वतः. त्यांनी आपलं काय चुकलं आहे. इतरांवरती आरोप करून काय होणार नाही. मुळात मी ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये नाही पहिल्या दिवसापासून, आपल्याला माहिती आहे. तरीही कोकणातल्या जागेसाठी कोणीतरी जिद्दीनं लढण्याचा प्रयत्न करतो आहे, म्हणून मी त्यात शेवटच्या 2 दिवसामध्ये मी त्याच्यामध्ये थोडा सहभागी झालो की त्यांना मदत व्हावी. पण मी म्हटलं ना की कोट्यावधीचे व्यवहार भारतीय जनता पक्ष, मिंदे गट, अजित पवार गट हे करत असतील. त्यांच्याकडे संख्याबळ असतानासुद्धा तर मला वाटतं त्यांना ही नशा चढलेली आहे आणि ही नशा उतरताना कठीण आहे. नाही, पण त्यांची हकालपट्टी म्हणजे डोंगावकर आणि बाळमाने यांची हकालपट्टी करून त्यांचा मार्ग अधिक सोपा नाही, ठीक आहे. बघा की अशी घाण नको. राजकीय नाही, त्यांची वाटचाल अधिक सोपी मग आमच्याकडे असून तरी काय उपयोग आहे आमच्या वाटचालीवर. तुम्हाला साधी कर्टसी नाही आहे, कृतज्ञता नाही आहे. मागे घेण्यासंदर्भात पक्ष नेतृत्वाशी चर्चा करावी. शेवटच्या मिनिटापर्यंत आम्ही तुमच्यासाठी प्रयत्न करत होतो, हे चुकीचं आहे. हे त्यांनाही माहिती आहे, त्यांनी अपराध केलेला आहे. नाही, पण निष्ठावंत उमेदवार मिळाले नाहीत का महाविकास आघाडीला? इतक्या मोठ्या प्रमाणात जर माघार घेतली जात असेल तर आता एकनाथ शिंदे निष्ठावंत नव्हते का? एकनाथ शिंदे, दादा भुसे, नारायण राणे, छगन भुजबळ किंवा तिकडे दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, हे सगळे निष्ठावंतच होते. हो, काय निष्ठेची किंमत. त्यामुळे रावसाहेब महाविकास आघाडीच्या बैठका व्हायच्या, जवळपास 2-2, अडीच तास चर्चा व्हायची. मी त्यात नव्हतो. नाही, तुम्ही नव्हता. ते निरर्थक होतं असं माझं काय म्हणणं होतं. त्याच्यामध्ये मी पहिल्या दिवसापासून जे म्हणत होतो की आपण फार सावधपणे याच्यामध्ये पावलं टाकली पाहिजे. खरोखर लढणारे लोक आहेत, त्यांना तावून सुलाखून वाजवून त्यांना उमेदवारी दिला पाहिजे. अशा निवडणुकीमध्ये उमेदवारा घेऊन त्याचं विक्री केली जाते. हा राजकीय ज्ञान असलेला सामान्य कार्यकर्तासुद्धा सांगू शकतो. पुण्याच्या उमेदवारीवरून जे सगळं झालं, संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलं की NCP अजित पवार पक्षामध्ये काय परिस्थिती होती. विक्रम काकडे यांच्यासाठी संजय काकडेंनी शरद पवारांना फोन केल्याचं कळतंय. त्यानंतर शरद पवारांनी आपला अधिकृत उमेदवार मागे घेतला. आश्चर्य वाटतंय, धक्का आहे की हे होणारच होतं? हे अपेक्षित होतं. धक्का कशाला बसेल? ज्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये धक्का बसावा असं काही नाही. या सगळ्या गोष्टी अपेक्षित आहेत आणि त्याच्यावरती आता आम्ही किती वेळा चर्चा करायची. नाही, पण रावसाहेब, एक आहे की विधान परिषद असेल किंवा राज्यसभा, अलीकडे महाराष्ट्रामध्ये हा एक पायंडा बनत चाललाय की निवडणुका बिनविरोध व्हाव्या. निवडणुका नाही, चांगल्या हेतूनं जर बिनविरोध होणार असतील तर त्याचं स्वागत केलं पाहिजे, चांगल्या हेतून. पण काल जो प्रकार घडला बिनविरोध पॅटर्नचा, त्याचं स्वागत करणं म्हणजे लोकशाहीच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखं. निवडणूक हा संविधानाने दिलेला अधिकार, हक्क आहे मतदान करण्याचा. विधान परिषदेचं मतदान हे गुप्त असतं, राज्यसभेचं उघड असतं. या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या तर राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होऊ शकते. उघडपणे कोणी रिव्होल्ट करणार नाही, त्यांचं ताबडतोब आमदारकी जाऊ शकते. पण विधान परिषद हे गुप्त मतदान. मग भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष का घाबरले निवडणूक घेण्यासाठी? घाबरायचं कारण काय? तुमच्याकडे संख्याबळ असताना तुम्हाला निवडणूक घ्यायची नाही, याचा अर्थ तुमची मतं फोडली जातील किंवा अनेक मतदार सतत विवेक बुद्धीला स्मरून मतदान करतील म्हणून तुम्ही धमक्या दिल्यात माघारीसाठी. नाशिकला धमकीचा प्रकार झालेला आहे. सोलापूर विधान परिषद मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला धमक्या दिलेल्या आहेत. अन्य ठिकाणी दबाव झालेले आहेत. ह्याची तुम्हाला खरं म्हणजे गरज नाही आहे. नवनीत राणा यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतलेली आहे. मग ही का बातमी झाली का? नाही, ही बातमी झाली का? तसं असेल तर मला सांगा. जर्नलिझम मी पण करतो. मी जर्नलिझमला आजपासून रामराम करेन. इंडिया आघाडीत बैठकी आधीच फूट पडल्याचं दिसतंय का? DMK 8 जूनच्या बैठकीला उपस्थित राहणार नाही. उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत का?
बघा, अ, DMK हे तामिळनाडू विधानसभेच्या निकालानंतरच इंडिया ब्लॉकपासून दूर गेला आहे, फूट पडले असं म्हणता येणार. त्या बदल्यात आम्हाला TVK हा एक नवीन मित्र मिळाला. त्या TVKच्या माध्यमातून काँग्रेसचा एक खासदार राज्यसभेत आलेला आहे, प्रवीण चक्रवर्ती, बरोबर आहे. एकमेव जागा जी होती तामिळनाडूची ती TVKने काँग्रेसला दिली. त्याच्यामुळे फूट पडली म्हणून काय पर्याय मित्र तामिळनाडूतला इंडिया ब्लॉकमध्ये मला सहभागी होताना दिसतो. हां, आता 8 तारखेच्या बैठकीला शिवसेनेकडून कोण जाईल याबाबत आता उद्धवचे निर्णय येतील. राष्ट्रवादी तुम्ही काँग्रेस म्हणतात की फूट पडली नाही, पण पुढच्या काळात जर काही विधेयकं ही संसदेत पुन्हा मंजुरीसाठी आली तर कदाचित DMK वेगळी भूमिका घेऊ नाही, शकते बघा, आणि ज्याचा ज्या- इंडिया अलायन्सला बसू शकतो. ज्या पद्धतीनं अमित शहा आणि त्यांच्या लोकांनी तृणमूल काँग्रेसची उभी आडवी फूट पाडलेलं आहे, त्यानुसार ते काही करू शकतात. एखादं विधेयक मंजूर करण्यासाठी ते खासदारांचं अपहरण करून 5-25 किंवा त्यांना तुरुंगात टाकूनसुद्धा विधेयक मंजूर करू शकतात. तेवढी त्यांच्यामध्ये आज क्षमता मला दिसते. महाराष्ट्र पॅटर्न जो शिंदेचा एकूण सत्ता स्थापनेचा होता तो आता पूर्ण देशात लोकप्रिय होताना पाहायला मिळतो. आणि भविष्यामध्ये जगात सुद्धा वापरला जाईल. फ्रान्स, अमेरिका, इंग्लंडमध्ये जर सरकार येत नसेल आणि विरोधी पक्ष मदत करत नसेल तर अमित शहाना तिकडे बोलवून किंवा त्यांच्या लोकांना त्या देशामध्ये बोलवून हा काय महाराष्ट्र पॅटर्न आहे याच्यावरती आंतरराष्ट्रीय स्तरावर युनोमध्ये चर्चा केली जाईल. महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडीमध्ये सर्वच उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेला पाहायला मिळतो. कुठेतरी निरुत्साह किंवा समन्वयाचा अभाव हा दिसतोय का महाविकास आघाडी? 11 ठिकाणी निवडणुका कशा करतायत मग? सर्वच जे आपण म्हणताय, मग 11 ठिकाणी निवडणुका का होत आहे? महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत ना. आता नागपूरला अतुल लोंढे पाटील लढतायत ना जिथे. सोलापुरामध्ये काँग्रेसचे उमेदवार आहेत देशमुख, वसंत देशमुख, ते लढत आहेत. अनेक ठिकाणी आहेत तसे उमेदवार आमचे उभे. वारंवार